वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम सत्र परीक्षेच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्या उत्तरपत्रिका देखील पाहूया. विषय इतिहास, इयत्ता 12वी कला, 50 गुण आणि 2.5 तासाचा वेळ आहे. प्रथम सत्र परीक्षा 2023-24ची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात. म्हणजे जे संकल्पना चित्र आपण पूर्ण करतो तिथे चौकटी काढायच्या असतात, त्या पेनने काढल्या तरी चालतं. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि चौथी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे आहेत. आणि ही सूचना सगळ्या विषयांना वापरायची म्हणजे आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसते. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरे कशी लिहायची ते समजून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 6 गुण आहेत. विधान लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचं. रिकाम्या जागेत उत्तराचा पर्याय लिहायचा. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या. 1. इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. पर्याय आहेत जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ऑरिस्टॉटल, होमर. आणि याचं अचूक उत्तर आहे गुटेनबर्ग. मग पूर्ण वाक्यात लिहायचं. इसवी सन 1440मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. आणि गुटेनबर्ग हे उत्तर आहे म्हणून त्याच्या खाली 2 रेषा मारायच्या. मग एक ओळ सोडायची, मग दुसरं विधान लिहायचं. सन 1818ला टिंबटिंब सत्ता संपुष्टात आली. पर्याय निजामाची, डचांची, मराठ्यांची, हैदरची. आणि याचं अचूक उत्तर आहे मराठ्यांची. 3. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश टिंबटिंब यांनी समाजाला दिला. पर्याय स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज. अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक येथील शेतकऱ्यांवर टिंबटिंब लागवडीची सक्ती करत. पर्याय निळेच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. अचूक पर्याय आहे याचं उत्तराचा निळेच्या. क्रमांक 5. भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय जयंतराव टिळक, डॉक्टर टी.बी. कुन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. आणि अचूक उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. या चॅनलवर मी इयत्ता 11वी 12वीच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. ब प्रश्न. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ब गटामध्ये चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून लिहायची. 3 गुण. 1. अ गट आणि ब गट. 1. वखार, जिंकून घेतलेला प्रदेश. 2. करताच परवान्यांचा दस्तऐवज. 3. फॅक्टर्स, वखारीत काम करणारे नोकर. 4. टाकसाळ, जेथे नाणी पाडली जातात. आणि इथे चुकीची जोडी दुरुस्त करूया आपण. वखार म्हणजेच मालाची खरेदी विक्री करण्याची व साठवणुकीचे केंद्र असं दुरुस्त करून लिहायचं. 2. अ गट आणि ब गट. 1. कुंवरसिंह, लखनौ. 2. नानासाहेब पेशवे, कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 4. चिमासाहेब, कोल्हापूर. आणि अचूक उत्तर आहे कुंवरसिंह, बिहार. तिसरा गट. अ गट आणि ब गट. 1. अमेरिका, वुड्रो विल्सन. 2. इंग्लंड, विन्स्टन चर्चिल. 3. जर्मनी, हिटलर. 4. इटली, लिनलिथगो. चौथी जोडी चुकीची आहे, दुरुस्त करू आपण. इटली, मुसोलिनी. प्रश्न क्रमांक दुसरा अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 3 गुण. 1. वास्को द गामा भारतात या बंदरात येऊन पोहोचला. त्याचं नाव आहे कालिकत किंवा कोझिकोडे. कोणतंही लिहा, कालिकत लिहा. 2. एक गाव एक पाणवठा चळवळ सुरू करणारे. ते उत्तर लिहायचं डॉक्टर बाबा आढाव. 3. पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली आंतरराष्ट्रीय संघटना. त्याचं नाव आहे राष्ट्रसंघ. ब प्रश्न आहे दुसऱ्यातला. खालील कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 3. इथे पण विधान पूर्ण लिहायचं मग त्यात उत्तर लिहायचं. 1. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्धे केली. कारण
इथे उत्तर लिहायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. त्यांना आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. ब. इस्लाम धर्मीयांनी त्यांच्या विरुद्ध सतत आक्रमणे केली होती. क. इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम व बेथलेहॅम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती. ड. व्हेनिस व जेनोवा ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून त्यांना जिंकायची होती. अचूक पर्याय आहे क. म्हणजेच इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम व बेथलेहम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती. तुम्ही असा क आकडा लिहायचा नाही, तर ते पूर्ण विधान लिहायचं आहे रिकाम्या जागी. क्रमांक 2. सती पद्धतीचा राजाराम मोहन रॉय यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. कारण. पर्याय अ. सती पद्धती विरोधात त्या काळात चळवळ जोरात चालू होती. ब. त्यांच्या कुटुंबातील अनेकींना सती जावे लागले होते. क. त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते. ड. पुरोगामी विचारांचा त्यांच्या मनावर पगडा होता. अचूक उत्तर आहे इथे क. त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते असं विधान लिहायचं. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा एक परिणाम म्हणजे टिंबटिंब. अ. भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. ब. आपली सत्ता आता भारतात फार काळ टिकणार नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. क. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीयात होऊ लागला. ड. भारतीय उठाव दडपण्यासाठी वेगळ्या मार्गाचा वापर केला पाहिजे याची इंग्रजांना जाणीव झाली. याचंही अचूक उत्तर आहे क. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीयात होऊ लागला. प्रश्न क्रमांक 3. नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. 2 गुण आणि 2 प्रश्न आहेत. नकाशा पुढच्या पानावर आहे. 1. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते? त्याचं उत्तर आहे गोवा. 2. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? त्याचं उत्तर आहे श्रीलंका. आणि हा नकाशा दिलेला आहे प्रश्नपत्रिकेत स्वतंत्र भारताचा. इथे उत्तर आहे, हे आहे पोर्तुगीजांचं ठिकाण गोवा आणि इथे आहे हा श्रीलंका दक्षिणेला भारताच्या. 2 प्रश्नांची 2 उत्तरं 2 गुण. प्रश्न क्रमांक 4. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 5 पैकी 3 सोडवायची आहेत. आता ही 1. ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड. कोणकोणत्या खंडात ब्रिटिशांचे साम्राज्य होते त्याचं उत्तर पाहूया आपण. 4 नावं लिहायची आहेत. 1. आशिया, 2. आफ्रिका, 3. अमेरिका आणि 4. ऑस्ट्रेलिया. दुसरं संकल्पना चित्र आहे. नाना फडणवीसांनी इंग्रजांविरुद्ध उभा केलेला चतुःसंघ. 4 चौकटीमध्ये 4 नावं लिहायची आहेत. पेशवे, निजाम, हैदर, नागपूरकर, भोसले. तिसरं संकल्पना चित्र आहे. आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रांची नावं लिहायची आहेत. 4 नावं लिहू आपण. 1. मूकनायक, 2. बहिष्कृत भारत, 3. समता आणि 4. जनता. चौथं संकल्पना चित्र आहे. काकोरी कटातील सहभागी क्रांतिकारकांची 4 नावं लिहायची आहेत इथे. 1. अशफाकुल्ला, 2. रोशन सिंग, 3. राजेंद्र लाहिरी आणि 4. रामप्रसाद बिस्मिल. 5वं संकल्पना चित्र आहे. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. 4 नावं लिहायची आहेत. 4 जणांची नावं पाहू. 1. गोपाळ मयेकर, 2. डॉक्टर राम हेगडे, 3. पुरुषोत्तम काकोडकर आणि 4. डॉक्टर TB कुन्हा. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायच्या. 6 गुण आहेत, म्हणजे 1 टीप लिहायला 2 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धे, 2. बोस्टन टी पार्टी, 3. राणीचा जाहीरनामा, 4. महात्मा ज्योतिराव फुले आणि 5. डॉक्टर कोटणीस. 2 गुणांच्यासाठी आपण टिपा लिहूया. क्रमांक 1. युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर. 1. 11व्या शतकाच्या अखेरापासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियात झालेल्या 9 युद्धांना धर्मयुद्धे किंवा क्रुसेड्स असे म्हणतात. 2. जेरुसलेम आणि बेथलेहॅम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली. 3. ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक, आर्थिक व राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली. 4. या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले. टिपा लिहा किंवा संकल्पना. बोस्टन टी पार्टी. उत्तर. 1. ब्रिटिश संसदेने अमेरिकेतील वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती. 2. वसाहतीतील निर्बंध रद्द करून वसाहतींना राज्यकारभार करण्याची स्वायत्तता द्यावी अशी मागणी वसाहती करू लागल्या.
3. या मागण्यांना इंग्लंडने नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. 4. निषेध दर्शवण्यासाठी 1773 साली स्थानिक जनतेने बोस्टन बंदरात ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या जहाजातील चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या. या घटनेस बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. टिपा लिहा. क्रमांक 3. राणीचा जाहीरनामा. उत्तर. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध थंड झाल्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांना पुढील आश्वासने दिली. 1. भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात, जन्मस्थान इत्यादींवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. 2. गुणवत्तेच्या आधारेच नोकऱ्या दिल्या जातील. 3. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही. 4. संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल व कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. टिपा लिहा. क्रमांक 4. महात्मा ज्योतिराव फुले. उत्तर. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, ग्रांथिक अशी विविध स्वरूपांची कामे केली. 1. अन्याय्य परंपरांना बौद्धिक व तार्किक मार्गांनी विरोध करण्यासाठी त्यांनी 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 2. स्त्री शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातूनच जातो याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. 3. विषमतेवर आधारलेल्या भारतीय समाज रचनेला विरोध करीत त्यांनी शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले करण्याचा प्रयत्न केला. 4. बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. त्यांच्या समतेच्या कार्याची प्रेरणा अनेक समाजसुधारकांनी घेतली. टिपा लिहा. क्रमांक 5. डॉक्टर कोटणीस. उत्तर. 1. 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या 5 डॉक्टरांमध्ये डॉक्टर कोटणीसांचा समावेश होता. 2. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली. 3. आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशात मैत्रीचे संबंध निर्माण केले. 4. 5 वर्षे चीनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर कोटणीसांचे 9 डिसेंबर 1942 रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले. प्रश्न क्रमांक 6. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. आपण सहकारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर. 1. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन तंत्राच्या सहाय्याने होऊ लागले. त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 2. उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली. 3. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती. अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. उत्तर. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे ही तत्कालीन समाजव्यवस्थेत पुरोगामी होती. हे त्यांनी राबवलेल्या अनेक कल्याणकारी सुधारणात दिसून येतात. 1. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दलितांसाठी आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 2. संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. 3. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी अशा निर्बंधावर टीका केली. 4. आंतरजातीय विवाहाचा कायदा मंजूर केला. 5. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी दिली. 6. ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला आणि कार्याला पाठिंबा दिला. क्रमांक 3. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. उत्तर. 1. दोन्ही महायुद्धांच्या कालखंडात भारत ही इंग्रजांची वसाहत होता. त्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. 2. भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला महायुद्धात सक्तीने सहभागी करून घेतले. 3. इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्धसामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले. 4. दोन्ही महायुद्धांच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले. भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते, परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. प्रश्न क्रमांक 7.
तुमचे मत नोंदवा. 3पैकी 2 सोडवायचे, 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू नव्हती. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 3. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. आपण मत नोंदवूया. क्रमांक 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती. उत्तर 1. पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीतील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्यांची दुरुस्ती करण्यास बंदी घातलेली होती. 2. अन्य धर्मियांना आपल्या पद्धतीने धार्मिक उत्सव व समारंभ करण्यास बंदी होती. 3. स्थानिक भाषा बोलण्यासही परवानगी नव्हती. 4. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात धर्मांतर करावे लागे. अन्य धर्मियांना अशा रीतीने वागवले जात असे. यावरून सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती हे सिद्ध होते. क्रमांक 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर 1. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणतात. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. 3. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढला गेला नव्हता. 4. हा लढा राजांनी लढलेला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. 5. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. 6. ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळेच 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरले. क्रमांक 3. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. उत्तर 1. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. 2. या संस्थानात तेलुगू, कन्नड व मराठी भाषक प्रांतांचा समावेश होता. 3. निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता. 4. आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषकांची मागणी होती. 5. यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली. 6. या जाणिवेतूनच संस्थानातील तेलुगू भाषकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषकांनी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कन्नड भाषकांनी कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2पैकी 1 सोडवायचा. 6 गुण आहेत. 1. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. 2. युरोपातील धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा. दीर्घोत्तरी प्रश्न आपण सविस्तर लिहूया. 1. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर. स्वामी विवेकानंदांनी इसवी सन 1897मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने पुढील कार्य केले. 1. दुष्काळग्रस्तांना मदत केली. 2. आजारी लोकांना औषधोपचारांची सुविधा दिली. 3. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली. 4. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. 5. आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. 6. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. अशा रीतीने आत्मिक उन्नती, स्त्री शिक्षण, दीनदुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामातून रामकृष्ण मिशनने समाजोपयोगी कामे केली. दुसरा प्रश्न. युरोपातील धर्मयुद्धांची माहिती, अपयशाची कारणं आणि धर्मयुद्धाचे परिणाम. उत्तर. 11व्या-12व्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. या युद्धात ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले. अपयशाची कारणे. 1. युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिले. 2. धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती. 3. युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता.
4 पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. 5 बायझंटाईन्स या सम्राटाचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता. धर्मयुद्धाचे परिणाम. 1 धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. 2 लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3 मध्य आशियाबरोबरच वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला. 4 किल्ले बांधणे, किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. क्रमांक 5 लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले. 6 युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखांचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला. 7 अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले. प्रश्न क्रमांक 9 शेवटचा प्रश्न. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचा. 5 गुण. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा. मुद्दे आहेत दलित उद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य. दुसरा प्रश्न 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावांची माहिती लिहा. मुद्दे आहेत हंसाजी नाईकांचा उठाव, सावंतवाडीचा उठाव, कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव. आपण याचे सविस्तर उत्तर लिहूया. क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा. मुद्दे आहेत दलितोद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य. उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य. अ दलितोद्धाराचे कार्य. 1 समाजातील जातीसंस्थेला विरोध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेला प्राधान्य देणारा लढा उभा केला. 2 स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे कार्य त्यांनी केले. 3 शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दलित समाजाला दिला. 4 महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह करून दलितांना तळे खुले केले. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत ही या सत्याग्रहांमागे त्यांची भूमिका होती. 5 विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे त्यांनी सार्वजनिक दहन केले. 6 नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 त्यांनी सत्याग्रह सुरू केला. ब वृत्तपत्रीय कार्य. 1 जनजागरण आणि सामाजिक लढा उभारणे या उद्देशाने बाबासाहेब वृत्तपत्रांकडे वळले. वृत्तपत्र हे सामाजिक जागृतीचे एक हत्यार आहे असे ते मानत. 2 त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वृत्तपत्रे सुरू केली. क संस्थात्मक कार्य. डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून दलितोद्धार करण्याचा प्रयत्न केला. 2 कष्टकरी वर्गाला चांगले जीवन लाभावे यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या संघटनेची स्थापना केली. 3 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर भर दिला. 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी निर्माण केलेली भारतीय संविधान होय. दुसरा प्रश्न आहे 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावांची माहिती लिहा. मुद्दे. पहिला हंसाजी नाईकांचा उठाव, सावंतवाडीचा उठाव, कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव. उत्तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंग्रजांविरुद्ध उठाव झाले त्यापैकी काहींची माहिती. अ हंसाजी नाईकांचा उठाव. 1 नांदेड प्रदेशात स्वतंत्र राज्य असलेल्या हंसाजी नाईक यांना आपले राज्य निजामाच्या राज्यात विलीन करण्यास सांगितले गेले. त्याला नाईकांनी नकार दिला. 2 हंसाजींनी निजामाचे काही किल्ले जिंकून घेतले. 3 इंग्रजांनी नाईकांविरुद्ध कारवाई करून मेजर पिटमन, कॅप्टन इव्हॉन्स, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज निजामाच्या रक्षणासाठी पाठवली. 4 इंग्रजांच्या मदतीने निजामाची फौज व हंसाजी नाईक यांची फौज यांच्यात 25 दिवस युद्ध होऊन अखेर हंसाजींचा पराभव झाला. 2 सावंतवाडीचा उठाव. 1 इंग्रजांचे अन्यायी धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध उठाव केला. 2 परंतु भारतीय संस्थानातील इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणजे पॉलिटिकल एजंट स्पूनर याने हा उठाव मोडून काढला. 3 त्यानंतरही उठावातील काही सरदारांनी एकत्र येऊन लढा देण्याचा प्रयत्न केला.
4. 1845मध्ये सावंतवाडीच्या परिसरात लष्करी कायदा पुकारण्यात येऊन कॅप्टन ऑट्रेम याने उठाव पूर्णतः मोडून काढला. क. कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव. 1. कोल्हापूर संस्थानात किल्ल्यांचे संरक्षण करणाऱ्या गडकऱ्यांना वेतन मिळत असे. 2. ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यात गडकऱ्यांचे वेतन व अधिकार नष्ट करण्यात आले. 3. या विरोधात सामानगडावर पहिला संघर्ष सुरू झाला. 4. 1844मध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड गडकऱ्यांनी ताब्यात घेतले. 5. कॅप्टन ऑट्रॅम आणि मद्रासहून आलेल्या इंग्रज फौजांनी गडकऱ्यांचा उठाव मोडून काढला. धन्यवाद. इयत्ता 12वी कला शाखेची आपण प्रथम सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलवर इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट जरूर पहा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.